नमस्कार मित्रांनो. राणे मास्तरांची शाळा या शाळेच्या काही आम्ही झलक म्हणून चित्रफिती केल्यात. गेल्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला झलक 6 मध्ये काही प्रश्न विचारले होते की जे 12वीच्या पुढे गेलेले विद्यार्थी आहेत त्यांनी या 25 प्रश्नांची उत्तरं द्या आणि मग ठरवा. आज ZV7 सुरू करताना मी त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देत आहे. पहिला प्रश्न जो विचारला होता, तू अत्तर लावले आहेस का, याचं इंग्रजीत भाषांतर करा. तर त्याचे इंग्रजीत भाषांतर असं होईल, आर यू वेअरिंग परफ्यूम. आर यू वेअरिंग परफ्यूम. दुसरा प्रश्न विचारला होता, माझा भाऊ खवय्या आहे. इंग्रजीमध्ये आपण म्हणू माय ब्रदर इज अन ईटर. तिसरा प्रश्न होता, ती माझी सख्खी बहीण आहे. मध्ये सख्खा भाऊ या अर्थाने फुल ब्रदर व होल ब्रदर हे शब्द वापरतात. तर सख्खी बहीण या अर्थाने फुल सिस्टर व होल सिस्टर हे शब्द वापरतात. त्याऐवजी रियल ब्रदर किंवा रियल सिस्टर हे शब्द वापरू नये. तसेच सावत्र भाऊ या अर्थाने हाफ ब्रदर हा शब्द वापरतात. शी इज माय होल सिस्टर. तर सावत्र बहीण बोलताना शी इज माय हाफ सिस्टर अशा रीतीने आपण बोलू शकतो. इंग्रजीमध्ये कझिन ब्रदर किंवा कझन सिस्टर असं न म्हणता केवळ कझिन असं म्हणतात. फर्स्ट कझिन म्हणजे सक्का चुलत भाऊ, सेकंड कझिन म्हणजे चुलत भाऊ. तसेच आजोबा म्हणजे बाबांचे वडील, प्रपिता किंवा पितामह, किंवा आईचे वडील मातामह किंवा मातृमह, आणि आजी म्हणजे बाबांची आई, तिला पितामही किंवा मातामही, आईची आई. इंग्रजीत बाबांच्या आई वडिलांना पॅटर्नल ग्रँडमदर किंवा ग्रँडफादर असं म्हणतात. तर आईच्या आई वडिलांना मॅटर्नल ग्रँडमदर किंवा ग्रँडफादर असं म्हणतात. किंवा आपण माय फादर्स मदर किंवा माय मदर्स फादर मदर असेही म्हणू शकतो. इंग्रजीमध्ये भाऊ किंवा बहीण या अर्थाने सिबलिंग हा एक दुसरा शब्द भावंड या शब्दाने वापरतात, पण त्याचा वापर फार कमी केला जातो. त्याऐवजी नेहमीप्रमाणे ब्रदर्स अँड सिस्टर्स हे शब्द वापरतात. आणखी एक खास बात सांगतो तुम्हाला. तसेच फॉस्टर पॅरेंट म्हणजे एखाद्या मुलाला त्याचे औरस जन्मदाते आई वडील नसताना जी व्यक्ती आई वडिलांसारखं सांभाळ करते त्या पेरेंट्सना फॉस्टर पॅरेंट्स असं म्हणतात, म्हणजे मानलेले आई वडील थोडक्यात. आणि अशी जी मुलं असतात की ज्यांना औरस आई वडिलांनी पालन पोषण केलं नाही, दुसऱ्या कोणीतरी त्यांना आपल्या मुलासारखं पालन पोषण केलं, अशा मुलांना फॉस्टर चाइल्ड असं म्हणतात. आता एक उदाहरण म्हणून देतो. माझ्या आजीचे केस पांढरे आहेत. चौथा प्रश्न होता, माय ग्रँड मदर्स हेअर इज ग्रे. इंग्रजीत पांढऱ्या केसांना ग्रे हेअर असं म्हणतात. आणि अमेरिकन इंग्रजीमध्ये ग्रेची स्पेलिंग आहे GRAY. पाचवा प्रश्न होता, त्याचं उत्तर असं आहे, तुला किती भावंडे आहेत. हाऊ मेनी ब्रदर्स अँड सिस्टर्स डू यू हॅव. इंग्रजीत भाऊ किंवा बहीण अर्थाने सिबलिंग हा शब्द फार कमी वापरला जातो. त्याऐवजी नेहमी ब्रदर्स किंवा सिस्टर्स हे शब्द वापरतात. सहावा प्रश्न होता, तुझी राशी कोणती आहे. व्हॉट साइन ऑफ झोडियाक आर यू. झोडियाक या शब्दाबरोबर त्याच्या अगोदर नेहमी द येतो. व्हॉट साइन ऑफ दी झोडियाक आर यू हे उत्तर आहे. मला ते येत नाही हा 7वा प्रश्न होता. आय डोंट नो हाऊ टू डू इट. जेव्हा तुम्ही नो हे क्रियापद वापरता आणि त्याच्यानंतर दुसरी क्रिया असेल काहीतरी, तर त्यापूर्वी त्या वेळेला हाऊ टू हे हवेच. म्हणून आय डोंट नो हाऊ टू डू इट. आणि असाच तुमचा 8वा प्रश्न आहे, तिला पोहता येत नाही. त्याचं उत्तर आहे, शी डज नॉट नो हाऊ टू स्विम. एखाद्या दुसऱ्या क्रियेसाठी जेव्हा आपण टू नो वापरतो तेव्हा दुसऱ्या क्रियेपूर्वी हाऊ टू हे यायला हवेच इंग्रजीमध्ये. 9वा प्रश्न होता, तुला थर्मामीटर बघता येते का. कॅन यू रीड अ थर्मामीटर. कॅन यू सी नाही म्हणायचं, कॅन यू रीड अ थर्मामीटर. टू रीड म्हणजे वापरता येते का, बघता येते का असा अर्थ इथे आहे. या पिंजऱ्यातील पोपट खरा आहे. द पॅरेट इन द केज इज लाईव्ह. LIV लाईव्ह. इथे रिअल म्हणायचं नाही, लाईव्ह हाच शब्द योग्य आहे, तोच वापरला पाहिजे.
तुमच्या पुस्तकाचे पृष्ठ क्रमांक 88 उघडा असा माझा 11वा प्रश्न होता. ओपन युअर बुक ॲट पेज 88. इथे पेज नंबर 88 म्हणायचं नाही, इट शुड बी ॲट पेज 88. 12वा प्रश्न. या माझ्या 2 मेहुण्या. आता मेहुणीला इंग्लिश मध्ये शब्द आहे सिस्टर इन लॉ. मग अनेक वचन कसं करायचं 2 मेहुण्या असतील तर दीज आर माय 2 सिस्टर्स डॅश इन डॅश लॉ. सिस्टर इन लॉ असा शब्द कसा लिहिला जातो तो बघा. इथे अनेक वचन करताना सिस्टर या नामाला यस प्रत्यय लागेल व अनेक वचन होईल. लॉ शेवटी लागणार नाही, लॉ जसं होणार नाही. याचप्रमाणे आपण ब्रदर्स इन लॉ, मदर्स इन लॉ, फादर्स इन लॉ, सन्स इन लॉ, डॉटर्स इन लॉ वगैरे करू शकतो. आता 13वा प्रश्न होता. त्याच्या सायकलने झाडाला धडक दिली. ही डॅश्ड हिज सायकल अगेन्स्ट किंवा इनटू द ट्री. अगेन्स्ट किंवा इनटू या दोन पैकी एक प्रिपोजिशन चालेल, दुसरं कुठलेही ऑन इन काही चालणार नाही. हल्ली टॅक्सीचे किमान प्रवास भाडे 25 रुपये आहे. नाउअडेज मिनिमम टॅक्सी फेअर इज 25 रुपीज. आता नाउअडेज हा शब्द बरीच मुलं नाउ गॅप ए गॅप डेज असं लिहितात. तसं नाहीये. नाउअडेज हा संपूर्ण एकच शब्द आहे, तो तसाच लिहिला गेला पाहिजे. आता थोडासा ट्रिकी प्रश्न टाकला होता 15वा. मी 12वीला रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र, बरीच मुलं आय हॅव टेकन केमिस्ट्री अँड बायोलॉजी, हे चुकीचं इंग्रजी आहे. दोस्तांनो, आय हॅव ऑफर्ड केमिस्ट्री अँड बायोलॉजी फॉर 12th असं वाक्य आहे. ऑफर हे जे क्रियापद आहे त्याचा दुसरा अर्थ आपल्याला माहिती आहे देऊ करणे, आणि दुसरा अर्थ अभ्यासासाठी एखादा विषय स्वीकारणे असाही आहे. आय हॅव टेकन हा शब्द प्रयोग चुकीचा आहे, तो मागासलेपणा दाखवतो. म्हणून यू हॅव टू से आय हॅव ऑफर्ड केमिस्ट्री अँड बायोलॉजी. अशा रीतीने अ गटातील 15 प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत मी. तुम्ही दिलेल्या उत्तराची चाळून बघा. आता ब गटातले 10 प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं बघूया. पहिला प्रश्न होता व्हॅक्यूम, निर्वात पोकळी या शब्दाची स्पेलिंग सांगा. बऱ्याच मुलांनी लिहिली असेल VACCUM, डबल सी लिहिलं असेल. व्हॅक्यूमच्या स्पेलिंग मध्ये डबल सी येत नाही तर डबल यू येतो. VACUUM स्पेलिंग चेक करावी असेल. केश कर्तनालय उच्चार बोलतोच आपण सलून, बरीच मुलं स्पेलिंग लिहिताना SALOON असं लिहितात. त्याचा उच्चार आहे सॅलॉन, SALON. आता द या उपपदाचा द असा कधी उच्चार होतो आणि दी असा कधी होतो? द याचे 2 उच्चार आहेत. हे निश्चितता दर्शक उपपद आहे. सर्वसाधारणपणे हे जेव्हा व्यंजनाने सुरू होणाऱ्या नामापूर्वी किंवा विशेषणापूर्वी येते तेव्हा त्याचा उच्चार द होतो, आणि जेव्हा स्वराने सुरू होणाऱ्या नामापूर्वी किंवा विशेषणापूर्वी येते तेव्हा त्याचा उच्चार दी असा केला जातो. आता 19वा प्रश्न होता व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 4? 4चं वर्गमूळ किती? बऱ्याच मुलं सगळ्यांनी बरोबर उत्तर दिलेलं असेल. स्क्वेअर रूट ऑफ 4 इज इक्वल टू 2. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये तुम्ही स्पर्धा परीक्षेला जेव्हा तोंड देता तेव्हा आपलं उत्तर इतरांपेक्षा वेगळं असलं पाहिजे. पहिलं ते बरोबर असलं पाहिजे आणि इतरांपेक्षा वेगळं असलं पाहिजे. स्क्वेअर रूट ऑफ 4चं उत्तर 2 असं लिहिलेलं आहे सगळ्यांनी, आणि मला एकालाच कोणाला तरी मॉनिटर नेमायचं. मग मी कोणाला नेमायचं? जो मुलगा प्लस मायनस 2 असं लिहेल तो माझ्या दृष्टीनं विनर असेल, तो माझा मॉनिटर. प्लस मायनसचं +2चं पण वर्गमूळ 4 वर्ग 4 येतो आणि -2चा पण वर्ग 4 येतो. म्हणून उत्तर देताना त्याच्यामध्ये ॲक्युरसी इतरांपेक्षा वेगळेपणा दिसला पाहिजे. प्रश्न होता कोणता अंक रोमन लिपीत लिहिता येत नाही? प्रश्न क्रमांक 20. 0 म्हणजे 0 हा अंक रोमन लिपीत लिहिता येत नाही. हे मी तुम्हाला अंक जेव्हा शिकवले त्या चित्रफितीमध्ये सांगितलं होतं. आता 21वा मी तुम्हाला गमतीदार प्रश्न विचारला होता की आपल्याला शिकवलेलं आहे सकाळी गुड मॉर्निंग बोला, दुपारी गुड नून, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, गुड नाईट असं बोलत जा. रात्री 12 वाजता एखाद्याला भेटायला गेलात तर तुम्ही काय बोलाल? मित्रांनो, रात्री 12 वाजता एखाद्याला भेटायला जायचं हे शिष्टाचारात बसत नाही. ही त्याची झोपण्याची वेळ असते. त्याच्या झोपेचं खोबरं करायचं आणि गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग म्हणत बसायचं. दिस इज नॉट गुड. तर
आपण रात्री 12 वाजता एखाद्याला कधी भेटायला जातो तर जेव्हा आणीबाणीची परिस्थिती असते, पोटात दुखतंय, औषध नाही आहे, दात दुखतंय, दरवाजा शेजाऱ्यांचा दरवाजा ठोकाळा, अंकल अंकल आपके पास पेन किलर है क्या, मुझे डॉक्टर के पास जाना है, आप मेरे साथ में आएंगे क्या, वगैरे वगैरे. म्हणजे आपण इमर्जन्सीमध्ये आणीबाणी असताना एखाद्याला रात्री 12 वाजता भेटायला जातो. कधी कधी ऑफिशियली पोलीस स्टेशनला जावं लागतं, एअरपोर्टवर जावं लागतं. मग अशा वेळेला आपण गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड नाईट असं काही न म्हणता सरळ हॅलो अंकल किंवा हॅलो मॅडम, हॅलो आंटी, हॅलो सर असं बोलून संभाषणाला सुरुवात करायची. आणि लगेच जी काय आणीबाणीची परिस्थिती असते तिथे फापट पसारा करत बसायचं नाही. जी काय आणीबाणीची परिस्थिती असते ती कथन करायची आणि तुम्हाला काय मदतीची अपेक्षा आहे तेवढं सांगायचं. गुड नाईट, गुड मॉर्निंग वगैरे काही म्हणू नका. 22वा प्रश्न होता, शी कॉल्ड ॲट माय होम येस्टरडे. याचं मराठीत भाषांतर करा. याचं मराठीत भाषांतर बहुतेक आणि तिने मला बोलवलं वगैरे असं काहीतरी केलेलं असेल, चुकीचं आहे. टू कॉल ॲट म्हणजे धावती भेट देणे, एखाद्या ठिकाणाला धावती भेट देणे. तिने काल माझ्या घरी धावती भेट दिली. बरोबर, लक्षात ठेवा. आणि मग बघा, इनफ्लेमेबल या शब्दाचा विरोधार्थी शब्द काय, असा माझा 23वा प्रश्न होता. आपल्याला डोक्यात बसलेलं असतं, इन काढला की अपोजिट झाला, म्हणून बऱ्याच लोकांनी फ्लेमेबल लिहिलेलं असेल. तर फ्लेमेबल आणि इनफ्लेमेबल दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. दोन्हीचा अर्थ ज्वालागळी असा होतो. मग आता आपल्याला प्रश्न पडेल, याचा अपोजिट वर्ड काय, विरोधार्थी शब्द काय, दॅट इज नॉन फ्लेमेबल. आणि नॉन फ्लेमेबल शब्द लिहिताना पण नॉन डॅश फ्लेमेबल लिहायचा, लक्षात घ्या. 24वा प्रश्न होता, हे मी माझ्या अगोदरच्या चित्रपटाने ऍडवाइस, जेव्हा सी असतं तेव्हा ते नाम असतं आणि एस असतो तेव्हा ते क्रियापद असतं. शेवटचा प्रश्न, हजबंड मॅन. बऱ्याच मुलांनी प्रामाणिकपणे डिक्शनरीत न बघता जर या शब्दाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला असेल, स्वतःचं डोकं चालून हजबंड मॅन म्हणजे काहीतरी करवला करवली या प्रकारचं काहीतरी असावं. मित्रांनो, नाही. हजबंड मॅन या शब्दाचा मराठी अर्थ शेतकरी असा आहे. युल बी सरप्राईज. मी मुद्दाम इथे उदाहरण टाकलं की आपल्याला कळलं पाहिजे एका शब्दाचे अनेक अर्थ असतात. कुठे अभ्यास झाला, डोक्यात गोंधळ नको. आता मी एक तुम्हाला छोटंसं कोडं घालतो. एका डब्यात काही लाडू होते, त्यातले दादाने निम्मे खाल्ले, उरलेल्यातले निम्मे आणि बाकी राहिलेले शेवटचे 3 लाडू मी खाल्ले. मग डब्यात एकूण किती लाडू होते? कोडं लिहून घ्या नीट. या कोड्याचं उत्तर तुम्हाला पुढच्या चित्रफितीमध्ये मिळेल. धन्यवाद. मित्रांनो, नमस्कार. माझा टूल इंजिनिअरिंगचा बॅचमेट मनोहर माळगीमणी यांनी झलक चित्रफिती पाहिल्यानंतर आपले दिमाग पाठवलेले आहे. मी ते तुम्हाला वाचून दाखवत आहे. कंग्रॅच्युलेशन श्रीकांत. Thanks for sharing the clips. I watched every clip and enjoyed the simplicity of explanation. It's great of you. Thank all your colleagues, friends and relatives by personally saying their names. It's really a great pleasure to see your dedication for upskilling in native language. Yes, we all need to give our experience and skills to the next generation. This will empower every person to achieve more. Let me know how I can contribute to your venture. You surely get my full support wherever I can. Thanks again and be in touch. Best regard, Manohar.